बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवारांचे नाव चर्चेत आहे। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण या ठिकाणी असल्यामुळे इच्छुकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पक्षामधली नाराजी टाळण्यासाठी जय पवार यांचंच नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान बारामतीमध्ये पक्षांतर्गत गटबाजी दूर टाळण्यासाठी दादांची ही खेळी असल्याची देखील चर्चा आहे। बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचे नाव चर्चेत आहे। नगराध्यक्ष पद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अनेक जण इच्छुक आहेत। त्यामुळे पक्षातील नाराजी टाळण्यासाठी अजित पवार जय पवारांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे। यापूर्वी अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती। विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांसाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यात जय पवार आघाडीवर होते। जय पवार बारामतीच्या स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय आहेत। त्यामुळे जय पवार बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये उतरण्याची चिन्ह आहेत। जय पवार कोण आहेत ते आपण पाहूया। राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर स्थानिक पातळीवर राजकारणामध्ये लक्ष घालण्यास त्यांनी सुरुवात केली। लोकसभेवेळी आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ते उतरले। पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये आईची बाजू त्यांनी सांभाळून धरली। सुनेत्रा पवार खासदार झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा